मित्रांनो, आधार कार्ड फक्त डॉक्युमेंट नाही आहे, तर ती आपली ओळख बनली आहे आणि हेच आधार कार्ड वेळच्या वेळी आपल्याला अपडेटसुद्धा करावं लागतं. मित्रांनो, आधार कार्ड अपडेट जसं की आपलं नाव, ॲड्रेस, मोबाईल नंबर हे आपल्याला अपडेट करून घ्यावे लागतं. मित्रांनो, जसं बघू शकता एखाद्या वेळेस आपला मोबाईल गहाळ झाला, मोबाईल हरवला, तर त्याबरोबर आपलं सिम कार्डसुद्धा हरवून जातं आणि त्यावेळेस आपल्याला मोबाईल नंबर दुसरा चेंज करायचा असतो. त्यावेळी आपल्याला चेंज करावं लागतं. अगोदर असं व्हायचं की UIDI म्हणजे आधार कार्डची जी वेबसाईट आहे त्यावरती यावं लागत होतं आणि गेट आधारवरती क्लिक करून बुक अपॉइंटमेंट या ठिकाणी क्लिक करून आपल्याला जे आहे आपली अपॉइंटमेंट जी आहे बुक करावी लागत होती आणि यानंतर आपण ज्या सेंटरची अपॉइंटमेंट बुक केली आहे सेवा केंद्राची त्या ठिकाणी जाऊन आपल्याला आपलं आधार कार्ड अपडेट करावं लागत होतं. तर मित्रांनो, आज मी अशी एक वेबसाईट सांगणार आहे ज्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही घरी बसल्या आपलं आधार जे आहे आपला मोबाईल नंबर जो आहे आधारला लिंक करू शकता. तर चला सुरुवात करूया. मित्रांनो, ही लिंक जी आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक ही वेबसाईटची लिंक मी दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये. या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही सर्व्हिस रिक्वेस्टवरती जायचे, जे वरती मेनूज दिसत आहेत तुम्हाला. तर मेनूज या ठिकाणी तुम्ही सर्व्हिस रिक्वेस्ट आहे. त्यानंतर इथे 2 ऑप्शन दिसतील तुम्हाला, IPBB आणि दुसरं आहे नॉन IPBB. या ठिकाणी गेल्यानंतर 2 ऑप्शन दिसतील तुम्हाला, डोअर स्टेप आणि दुसरं ऑप्शन आहे असोसिएट विथ. आपल्याला डोअर स्टेप करायचं आहे, डोअर स्टेप बुक बँकिंग म्हणून त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे एक इंटरफेस येईल आपल्याला. ही वेबसाईट थोडा वेळ घेते. तोपर्यंत मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हे चॅनल महत्त्वपूर्ण आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने एक इंटरफेस तुमच्यासमोर येईल सर्व्हिस रिक्वेस्ट फॉर्म म्हणून. याच्यामध्ये भरपूर असे ऑप्शन्स तुम्हाला दिसतील आणि याचमध्ये तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन आहेत. आपले जे कामाचं ऑप्शन आहे ते म्हणजे आधार मोबाईल अपडेट म्हणून. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही पूर्ण लिस्ट आहे. वेगवेगळ्या प्रकारचे सर्व्हिसेस यामध्ये आहे. आपल्या कामाचं जे आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे, ते म्हणजे आधार अपडेट. त्यामध्ये जे खाली बॉक्स दिले ते भरून घ्यायचे आपल्याला, म्हणजे त्याच्यापुढे क्लिक करायचं आहे. इथे तुम्ही वेगवेगळे आपण काय करूया, जी आपल्याला पाहिजे लहान मुलांचं पण करू शकता, पण आपल्याला सध्या काम आहे मोबाईल नंबर अपडेटचं. त्यावरती क्लिक करून घ्या. क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही खाली येणार. खाली आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुम्हाला जे मिस्टर ज्या हिशोबाने तुमच्या नावाच्या हिशोबाने तुम्ही करू शकता. त्यानंतर तुमचं फर्स्ट नेम असणार आहे, म्हणजे तुमचं पहिलं नाव जे काय असेल तुम्ही त्यामध्ये अपडेट करू शकता. लास्ट नेम टाकलं नाही टाकलं तरी चालेल, कारण इथे लाल स्टार नाही आहे, इथे लाल स्टार फर्स्ट नेमवरती आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आपल्याला अपडेट करायचा आहे. त्यानंतर आहे ईमेल ID, त्यानंतर आहे ॲड्रेस. तर अशा पद्धतीने पूर्ण माहिती आपली जी माहिती आहे या ठिकाणी भरून घ्यायची आहे आपल्याला आणि त्यानंतर मग आपण जे आहे हा फॉर्म सबमिट करणार आहोत. तर मित्रांनो चला, तर आपण मी डायरेक्ट माहिती भरायला सुरुवात करतो, जेणेकरून तुम्हाला समजेल कशा पद्धतीने हा फॉर्म भरला गेला आणि कशा पद्धतीने हा फॉर्म सबमिट केला जातो. तर मित्रांनो ॲक्च्युअलमध्ये आपण हा फॉर्म भरायला सुरुवात करूया. तर इथं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने वेगवेगळे जसे की डिस्ट्रिक्ट वगैरे आहे, पिनकोड आहे, हे सगळे आपल्याला फिल करायचं आहे. त्यामुळे जे लाल स्टारवर आहे, ज्यांना लाल स्टार दिला आहे ते कंपल्सरी असतात, म्हणजे ते भरावेच लागतात. ठीक आहे. तर मित्रांनो चला हा फॉर्म पूर्ण आपण भरून घेऊया. तर याच्यासाठी आता मी ते मिस्टर सिलेक्ट केलं. त्यानंतर इथं मी माझं फर्स्ट नेम जे आहे मी इथं टाईप करतो आहे, जे माझं पहिलं नाव आहे या ठिकाणी. आणि आरामात स्पेलिंग मिस्टेक झाली नाही पाहिजे, आरामात तुम्ही टाईप करणार आहे. त्यानंतर फर्स्ट नेम झाल्यानंतर तुम्ही जे आहे तुमचं लास्ट नेम तुम्ही इथे टाकायचं आहे. टाकलं तरी चालेल, नाही टाकलं तरी चालेल. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही मोबाईल नंबर टाकायचा. इथं लक्षात ठेवा, मोबाईल नंबर तोच टाकायचा जो तुम्हाला अपडेट करायचा आहे. त्यानंतर मेल ID टाकला किंवा नाही टाकला तरी चालेल. त्यानंतर येतो ॲड्रेस लाईन 1, ॲड्रेस लाईन 2, म्हणजे ॲड्रेस लाईन 1मध्ये अर्धा ॲड्रेस टाकायचा आहे आणि ॲड्रेस लाईन 2मध्ये अर्धा ॲड्रेस टाकायचा. तुम्ही ॲडजस्ट करू शकता त्या हिशोबाने. आणि त्यानंतर ॲड्रेस 2 झाल्यानंतर आपल्याला यायचे पिनकोडवरती. तुमचा जो पिनकोड आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी भरायचा आहे. तर पिनकोड जसे की तुमच्या जिल्ह्याचा तालुक्याचा जो काही पोस्ट पिनकोड असतो तो पिनकोड तुम्हाला माहीत असेल, नसला माहीत तर आधार कार्डवर चेक करून घ्या. तो इथे टाकायचा आहे. ते टाकल्यानंतर आपल्याला सिलेक्ट करायचं आपलं
पोस्ट, जे जवळचं पोस्ट आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. तर आता जवळचं पोस्ट सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही यानंतर पुढची जी आता बघू शकता ॲटोमॅटिक तुमचं जे आहे जो खालचा फॉर्म आहे तो ॲटोमॅटिक अपडेट होत आहे आणि अपडेट झाला आहे. तुम्हाला रिजन कोणत्या रिजनमध्ये कोणत्या डिव्हिजनमध्ये आहे, सिटी कोड म्हणा, सर्कल म्हणा, हे तुम्हाला दाखवेल तिथे त्या ठिकाणी. आणि ते खाली जे आहे याच्यामध्ये एनी स्पेशल रिक्वेस्टमध्ये आपल्याला काय रिक्वेस्ट करायची, म्हणजे आपल्याला काय पाहिजे त्यांच्याकडून काम करून घ्यायचं आहे, तर ते आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. मग याच्यामध्ये काय टाकायचं, आधार कार्ड मोबाईल लिंक, म्हणजे आपल्याला आधार कार्ड मोबाईलला लिंक मोबाईल जो आहे नंबर आपला आधार कार्डला लिंक करायचा आहे. तर मग तो आपण जे आहे या ठिकाणी रिक्वेस्ट रेज केली आहे आणि खाली आय ॲग्रीवरती क्लिक करायचं आहे. आपल्याला खाली बघू शकता तो बॉक्स फिल करायचा आहे आणि खाली आल्यानंतर ह्या कॅपचा जो आहे तो आपल्याला या ठिकाणी जो नंबर दिलेला आहे कॅपच्यामध्ये तो पूर्ण या ठिकाणी न चुकता आपल्याला फिल करायचा आहे. आणि खाली न चुकता फिल केल्यानंतर जे आहे आपल्याला सबमिट ऑप्शन जे आहे सबमिटवरती क्लिक करायचं आहे आणि सबमिटवरती क्लिक केल्यानंतर हा फॉर्म सबमिट होऊन जाईल. तर मित्रांनो, हा फॉर्म सबमिट झाल्यानंतर जे आहे तुमच्याकडे पोस्टमन किंवा UIDAI जे आधार जे आहे त्याचा कोणीतरी प्रतिनिधी येऊन तुमचं आधार कार्ड जे आहे अपडेट करून घेईल. स्वतः घरी तुमच्या येऊन, तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. पोस्टमन किंवा UIDAIचा प्रतिनिधी तुमच्याकडे येऊन तुमचं आधार कार्ड अपडेट करणार आहे. कोणत्याही केंद्रावर, सेवा केंद्रावर जाण्याची गरज नाही. घरी बसल्या तुम्ही तुमचं आधार कार्ड अपडेट करू शकता.